जय महाराष्ट्र मित्रांनो. मोदीनंतर भारताचा पुढचा पंतप्रधान कोण? अमित शहा, योगी आदित्यनाथ, नितीन गडकरी की पूर्णपणे अनपेक्षित असा एखादा चेहरा? 2029 ची लोकसभा निवडणूक अजून काही वर्ष दूर असली तरी भाजपमध्ये संभाव्य उत्तराधिकाऱ्याबाबतच्या चर्चांना आतापासूनच वेग आल्याचं बोललं जात आहे. पण या शर्यतीत खरंच सर्वात पुढे कोण आहे? अंतिम निर्णय नरेंद्र मोदी घेतील की त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही महत्त्वाची भूमिका असेल? चला या संपूर्ण राजकीय समीकरणामागचं वास्तव समजून घेऊया. सध्या देशाच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेला जाणारा प्रश्न म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वानंतर भाजपची धुरा नेमकी कोणाच्या हातात जाणार? 2014 पासून देशाचं नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी 2029 पर्यंत सुमारे 79 ते 80 वर्षाचे असतील. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वानंतर भाजपाचा पुढचा चेहरा कोण असेल याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होणं स्वाभाविक मानलं जात आहे. मात्र याबाबत भाजपने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. या चर्चेत सर्वाधिक घेतलं जाणारं नाव म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पक्षाचे संघटन अधिक मजबूत करणं, जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याची प्रक्रिया पुढे नेणं, नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA कायदा यासारख्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांची प्रमुख भूमिका राहिली आहे. त्यामुळे प्रभावी प्रशासक, कुशल संघटक आणि रणनीतिकार अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. याच कारणामुळे मोदीनंतरच्या संभाव्य नेतृत्वासाठी त्यांचं नाव सर्वाधिक चर्चेत असतं. मात्र ही शर्यत केवळ अमित शहा यांच्यापुरतीच मर्यादित नाही. भाजपमध्ये आणखीन काही प्रभावी नेते आहेत ज्यांची नावं ही संभाव्य उत्तराधिकारी म्हणून वेळोवेळी चर्चेत येत असतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही या शर्यतीतील एक प्रमुख दावेदार मानलं जातं. हिंदुत्वाचा ठाम चेहरा आणि देशातील सर्वात मोठ्या राज्याचं नेतृत्व करण्याचा अनुभव ही त्यांची मोठी ताकद मानली जाते. त्यामुळे संभाव्य उत्तराधिकाऱ्यांच्या चर्चेत त्यांचं नाव सातत्याने पुढे येत असतं. दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचंही नाव वेळोवेळी चर्चेत असतं. पायाभूत सुविधांच्या विकासातील कामगिरी, प्रशासनाचा दीर्घ अनुभव आणि विविध पक्षातील नेत्यांशी असलेले चांगले संबंध यामुळे त्यांची अत्यंत स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे. त्यामुळे काही राजकीय विश्लेषक त्यांनाही संभाव्य दावेदार म्हणून पाहतात. याच चर्चेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नावही अधूनमधून पुढे येतं. मजबूत संघटन कौशल्य, प्रशासकीय अनुभव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले संबंध यामुळे भविष्यातील राष्ट्रीय नेतृत्वाच्या संदर्भात यांचाही उल्लेख केला जातो. मात्र सध्या ते महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने राष्ट्रीय पातळीवरील त्यांची पुढची वाटचाल कशी असेल हे येणारा काळच स्पष्ट करेल. पण या संपूर्ण चर्चेत सर्वात महत्त्वाचा प्रश्न एकच आहे, अखेरीस अंतिम निर्णय कोणाचा असेल? भाजपमध्ये नेतृत्व बदलाचा निर्णय केवळ एका व्यक्तीच्या इच्छेवर होत नाही. पक्षाची संघटनात्मक रचना, संसदीय पक्ष, त्यावेळची राजकीय परिस्थिती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका अशा अनेक घटकांचा विचार करून नेतृत्वाबाबत निर्णय घेतला जातो. त्यामुळे संभाव्य उत्तराधिकारी निश्चित करताना अनेक पैलू महत्त्वाचे ठरू शकतात. याच कारणामुळे आज ज्या नावांची चर्चा होत आहे ती भविष्यात बदलण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. पुढील काही वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुका, 2029 ची लोकसभा निवडणूक, पक्षातील बदलती राजकीय समीकरणे आणि राष्ट्रीय राजकारणातील घडामोडी यावरच पुढील नेतृत्वाचं चित्र अधिक स्पष्ट होईल. थोडक्यात सांगायचं झालं तर मोदीनंतर भारताचा पुढचा पंतप्रधान कोण असेल याचं निश्चित उत्तर आज कोणाकडेही नाही. अमित शहा, योगी आदित्यनाथ, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस किंवा एखादं पूर्णपणे अनपेक्षित नाव. सध्या ही सर्व नावं केवळ राजकीय चर्चेच्या आणि विश्लेषणाच्या पातळीवर आहेत. अधिकृत निर्णय योग्य वेळी पक्षाकडूनच स्पष्ट केला जाईल. आता तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? नरेंद्र मोदी नंतर भाजपाचं नेतृत्व कोणाकडे जाऊ शकतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. अशाच सखोल आणि वस्तुनिष्ठ राजकीय विश्लेषणासाठी उमेश मुंबईवाला या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.